ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ओव्हरफिश माशाची चर्चा। ओव्हरफिश मासा दिसणं म्हणजे संकटाची चाहूल। ओव्हरफिश हा मासा जपानमध्ये अर्थक्वेक फिश म्हणून ओळखला जातो। जुन्या जपानी लोककथानुसार हा मासा समुद्रातील खोल पाण्यातून वर पृष्ठभागावर येतो आणि भूकंप किंवा त्सुनामी पूर्वीचा इशारा देतो। 2011 मध्ये जपानमध्ये भूकंप आणि त्सुनामी पूर्वी अनेक ओव्हरफिश समुद्र किनाऱ्यावर सापडले होते। त्यामुळे ही दंतकथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। सागरी जीव अभ्यासक स्वप्नजा मोहिते यांनी याबाबतीत सांगितलं की हा मासा रेगिलिसली कुळातील मासा आहे। याच्या शरीराची रचना पाण्यातील दाब सहन करण्याच्या दृष्टीने झालेली असते। चंदेरी रंगाचा चपट बॉडी असलेला हा मासा पृष्ठभाग लालसर असतो। समुद्रातील अंतर्गत हालचालीची या माशाला जाणीव होते। मे 2025 पासून 4 ठिकाणी हा मासा आढळला आहे। न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅलिफोर्निया, तामिळनाडू या ठिकाणी सापडला आहे। लोकांनी याला वाईट घटनांशी जोडले आहे, पण प्रत्यक्षात हा समुद्री जीव आहे। समुद्रातील हालचालीची जाणीव झाल्यामुळे तो वर येत असतो, असे त्यांनी सांगितलं। डूम्सडे फिश किंवा ओव्हरफिश म्हणून ओळखला जाणारा जो मासा सध्या चर्चेमध्ये आहे, तामिळनाडू इथे सापडल्याचे बातम्या आपण बघतो। तर हा रेगॅलिसिडी कुळामध्ये मोडणारा रेगॅलिकन्स ग्लेसने म्हणून त्याचं शास्त्रीय नाव आहे। थोडाफार आपल्याकडे जो रिबन फिश किंवा बळा मासा आहे तशा पद्धतीची त्याची शरीर रचना आहे, पण तो खूप मोठा वाढतो। म्हणजे साधारण 8 ते 11 मीटर एवढी त्याची लांबी वाढू शकते आणि अस्थिमीन प्रकारातला हा सगळ्यात लांब मासा आहे।